हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते। व्हाईट कलरचा हो। तर आज आहे माझा वाढदिवस। हा ब्लॉग तुमच्यासोबत लेट शेअर होणार आहे कारण मध्ये सगळे माझे ब्लॉग आहे मागे पुढे झाले, त्याच्यामुळे हा ब्लॉग थोडा लेट येणार आहे। पण या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत माझ्या बर्थडे सेलिब्रेशन कसं करणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खरं तर प्लॅन आमचा बाहेर जायचा झाला होता, तो झाला आहे वेळेवर कॅन्सल। असंच होत असते, आमचा प्लॅन नेहमी कॅन्सल होऊन जातो। तर शक्यता आता आम्ही मोस्टली सोबत नसतो। यांचा बर्थडे राहो, यांचा पण बर्थडे एकटीच, म्हणजे हे इथे युवेनचा पण बर्थडे मला एकटीलाच करावं लागलं। ॲनिव्हर्सरी तर आजपर्यंत झालेलीच नाही आहे, पण नेमका माझ्या बर्थडेला सोबत आहो आम्ही। मागच्या वेळेस पण माझ्या बर्थडेला सोबत होतो आणि यावर्षी पण ठीक आहे, आमचं वेळेवर कॅन्सल झालं। सोबत आहे तेच खूप आहे, पुढच्या वर्षी राहू नाही राहू काही गॅरंटी नाही आहे। युवेनच्या बाबाने आणलेलं आहे डेकोरेशनचं सामान, बर्थडे डेकोरेशन करायसाठी माझं, आणि इकडे चालू आहे डेकोरेशन करणं। आमचं बाहेर जायचा प्लॅन झाला होता। प्लॅन का कॅन्सल केला पहिले ते सांगा। मला तयार व्हायला लावलं, मी तयारी करायला गेली आणि वेळेवर काहीतरी मेसेज आला है ना, आणि ऑफिसमध्ये आलं काम, त्याच्यामुळे सुट्टी कॅन्सल झाली त्यांची वेळेवर। आणि आमचं असंच होत असते, आम्ही जेव्हाही ठरवतो बड्डे वगैरे सेलिब्रेशन करायचं, आमचं कधीच होत नाही, सोबत असूनही होत नाही, काही ना काही प्रॉब्लेम येते। पण तरीसुद्धा युवेनचे बाबा धावपळ करत गेले, ऑफिसचं काम केलं आणि आता झाली आहे रात्र। पटापट त्यांनी थोडंफार सामान आणलेलं आहे, म्हटलं आज तुझा बड्डे मी सेलिब्रेशन करूनच दाखवतो। तर माझ्या नेबरला सुद्धा बोलवलेला आहे, तर बघूया माझी बड्डे पार्टी कशी होते। तर दिवस सगळा असाच गेला माझा कामात। तर इथे चालू आहे डेकोरेशन, बलून वगैरे आणलेलं आहे। डेकोरेशन माझ्या समोर होत आहे, काही सरप्राईज नसते, आणि सरप्राईज प्लॅनिंग काय असते हे आम्हाला माहीतच नाही आहे। म्हणजे युवेनच्या बाबाला त्यांना म्हटलं गिफ्ट कुठं आहे, तर ते म्हटलं चल मी तुला सोबत नेतो आणि गिफ्ट घेऊन देतो। असं कोण करत असते? तुम्ही बड्डेचं गिफ्ट नाही आणलं माझ्या? मैं हूँ म्हणते, हे बरं आहे। म्हणजे बड्डेचं गिफ्ट द्यायचं नसलं तर हे बरं आहे, मीच आहे तुझ्यासाठी गिफ्ट। असं तर नाही ना, लपून वगैरे तर नाही ठेवलं तुम्ही बड्डे गिफ्ट? हां, ते डेकोरेशनमध्ये माझा नवरा एक्सपर्ट आहे, 5 मिनिटात डेकोरेशन करते, तेही खूप छान। हॅपी बर्थडे सगळं सोबतच केलं का? पण असं वाटत आहे मला हे हॅपी इकडे पाहिजे होतं है ना, ते कसं वाटतंय? हो ना, तेच तर म्हणताय। युवेन पण हेल्प करते का डेकोरेशनमध्ये? काय केलं हे लहान मुलांसारखं? लहान 5व्या वाढदिवस असल्यासारखं वाटतंय हे। तर इथे झालेली आहे माझी आंघोळ वगैरे करून घेतली कारण खूप गरम होऊन राहिलेला आहे। तर ड्रेस चेंज करून घेते, तयार होते, आणि युवेनचे बाबा केक घेऊन आले, केक कटिंग करते। तर माझं असं छोटंसं सेलिब्रेशन बघा तुम्ही बर्थडेचं। इकडे रेडी झालेलं आहे, सिम्पलचं टॉप वेअर केलेलं, जास्त काही नाही, जीन्स टॉप घातलेला आहे। आणि इकडे युवेनला रेडी करून दिलेला आहे, मी रेडी करून दिला। युवेन से हाय। आणि युवेनच्या बाबांनी पण चेंज वगैरे करून घेतलेला आहे। छोटंसं डेकोरेशन युवेनच्या बाबांनी केलेलं आहे, छान मस्त। बापरे, युवेन साईड थँक्यू। बर्थडे पार्टीला बघा किती मोठे मोठे गेस्ट आलेले आहे आमच्याकडे। से थँक्यू युवी। हा, काय झालं तुझं? यम्मी आहे, यम्मी आहे। Happy birthday to you. बंद झालं। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी टू
आणि मी खूप खुश होती. आज मला खूप मोठं गिफ्ट मिळालेलं आहे. मी खूप आनंदी होते. एकदम गोल्ड गिफ्ट मिळालेलं आहे. पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. तर असं छोटंसं सेलिब्रेशन चालू आहे इथे. माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कोणाला जास्त बोलवलं नव्हतं, फक्त समोरची दीदी होती. एकटं दोघंच जण काय केक कापायचं बा म्हणून, त्यांचे 2 मुलं छोटे, आणि दीदींना पण बोलवलं या म्हटलं केक वगैरे खायला. तर इकडे चालू आहे असं माझं सेलिब्रेशन. व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप नका करू. व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे गिफ्ट काय मिळालेलं आहे तर मला आज. बस अभी उतरो, अभी हो गया, अब वो थोड़ा सिर हटो। हाँ साइड रुको, आंटी अंकल को खिलाने फिर आप जाओगे। आ जाओ इधर दीदी, उसमें थोड़ा सा दे दो, क्रीम है ना। हाँ चलो इसका भी फोटो निकाल दे दो। आ जाओ लावण्या, जाओ ना बन्या, जाओ आ जाओ जल्दी, जाओ खाओ केक। आंटी की बर्थडे, जो आंटी की बर्थडे केक। यू भी दे, यूवी को भी कैप्चर आपको लगा यूवी फोटो काढत आहे माझे. बघा युवेन मोबाईल घेऊन आलेला आहे. त्याचा माझा फोटो काढायला युवेनचे बाबा माझा व्हिडिओ काढत होते, तर तो सुद्धा मोबाईल घेऊन आला. आणि बघा किती क्यूट ॲक्शन करून राहिलेला आहे, फोटोज काढून राहिलेला आहे, बटन वगैरे दाबून, आणि डोक्यावर कॅमेरा ठेवलेला आहे त्यांनी. आणि इकडे युवेनच्या बाबांनी कचोरी वगैरे आणली होती त्यांना द्यायसाठी, आणि आमच्यासाठी जेवण वगैरे ऑर्डर केलेलं आहे. तर ते म्हटले की त्यांना आपण बोलवू केक खायला, तर काहीतरी सोबत घेऊन पण येतो म्हटले होते. तर कचोरी वगैरे घेऊन आले होते मुलांना वगैरे द्यायसाठी, आणि ते त्यांना मी प्यायला दिलेला आहे. तर अशी झाली माझी छोटीशी बर्थडे पार्टी. कशी वाटली तुम्हाला की सांगा, आणि गिफ्ट काय आहे ते सुद्धा बघूया आपण व्हिडिओमध्ये पुढे. टेस्टी आहे. आणि पार्टी झाली आणि आमचे नेबर गेलेले आहे, आणि इकडे जेवण करायला बसलेला आहो आम्ही. तर युवेनच्या बाबांनी बाहेरून जेवण ऑर्डर केलं होतं. ते म्हटले आपलं बाहेर जरी जाणं नाही झालं तरी काय झालं, आज तुझा बर्थडे, तुला मी कुठलंच काम करू देणार नाही, आपण बाहेरून सगळं ऑर्डर करूया. तर पनीरची भाजी, चपात्या, काय काय भरपूर त्यांनी ऑर्डर केलं होतं. आणि जेवण खूप टेस्टी होतं. व्हेजमधून ऑर्डर केलं होतं जेवण. तर मला काय गिफ्ट मिळालं हे तुम्हाला आता मी सांगते. तर माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. तर हे माझ्यासाठी सोन्यासारखं गिफ्ट आहे, म्हणजे सोन्याचं गिफ्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण जी गोष्ट करत असतो, मेहनत करत असतो, आणि त्या गोष्टीचं जर फळ मिळत असते तेही माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, तर याच्यापेक्षा मोठं गिफ्ट मला काही नसू शकते. तर हे जे गिफ्ट आहे हे आमच्या नेबरने दिलं होतं. इकडे लाईटसुद्धा गेलेली आहे, अंधारात मी गिफ्ट खोललेलं आहे, आणि गिफ्ट खूप छान होतं आमच्या नेबरने दिलेलं. तर असं झालं माझा वाढदिवस सेलिब्रेट. कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअरसुद्धा करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.